मॅचला होईल सुरुवात या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा सन्माननीय ॲडव्होकेट अभिषेक पाटील सरांना. हॅलो, धन्यवाद समीर सर. VRCC गणेशपुरी आणि तळेगाव वाडी या दोन टीम दरम्यान मला असं वाटतं पहिल्या फेरीची अंतिम लढत असेल. त्यानंतर अजून एक पहिल्या फेरीची लढत शिल्लक आहे. चावणे टीमनं मला असं वाटतं 2 फेरीमध्ये विजय प्राप्त केलाय. सुदर्शन पाटील आमच्या सोबत आहेत. ताऱ्याचे एक जबरदस्त स्कोरर राहुल यादव गोलंदाजी करण्यासाठी मोहपाडा मार्केट एंडकडनं पहिला चेंडू घेऊन प्रथमेश कोळी आणि त्याच्या जोडीला आहे विनेश डोलकर. चांगला फटका, मस्त कव्हर ड्राईव्ह होता. चेंडू सरळ जातो थर्डमॅन आणि पॉईंटच्या मधून 4 धावा पहिल्या चेंडूमध्ये प्रथमेश कोळीला मिळत आहेत आणि गणेशपुरी टीमनं आपल्या धावसंख्येचं खातं 4 धावांनी खुलं केलंय. 4 धावा पहिल्या षटकाच्या. सचिन पाटील आणि रोशन ठाकूर हा त्यांचा सगळा ग्रुप. त्यांना विनंती असेल की आपण या प्लीज. आपला सन्मान सत्कार आपल्या या ठिकाणी केला जाईल. सचिन पाटील आणि आमचे ठाकूर किंग ग्रुप भातान. अश्विन भंडारी, कुणाल शेळके आणि हे गणेशपुरी टीमचे पॅकर्स आहेत. त्यांनी हा संघ या ठिकाणी उतरवलाय. अश्विन शेळके आणि अश्विन भंडारी आणि कुणाल शेळके यांनी. चांगला फटका होता इथे. प्रथमेश कोळीने पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार या ठिकाणी मारले. राहुल यादवच्या गोलंदाजीवरती टॉस जिंकला तो बाबू मांडे 11 DS स्पोर्ट्स तळेगाव टीमनं फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण पहिल्या 2 चेंडूवरती राहुल यादव वरती 2 चौकार त्या ठिकाणी मारलेत. आपण पाहताय हा खूप चांगला चेंडू होता. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय राहुल यादवनं. आता कमबॅक केलाय. महत्वाचा फलंदाज प्रथमेश कोळी इथे बाद होतोय. चार धावांनी केली फलंदाज प्रथमेश कोळी यांनी. 2 चौकार त्याने मारले. त्यानंतर चेंडू निर्धाव आणि आता त्रिफळाची झालेत ते प्रथमेश कोळी राहुल यादवच्या गोलंदाजीवरती. 8 धावा 1 विकेटचं पतन. SDP ट्रॉफी त्याचे सर्व सन्माननीय सुरेश शेट पाटील, अविनाश दादा पाटील आणि सगळा त्यांचा ग्रुप. इथे आमचे चंदर माने यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचे स्वागत आहे. वावेघर ग्रामपंचायत सदस्य आमचे चंदर माने. चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. राहुलने आता कमबॅक केला. आपण पाहताय सदस्य आमचे चंदर माने यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. ग्रामपंचायत वावेघर. धावफलकावरती धावा 8. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी राहुलने आता कमबॅक केले. पण आता हा चेंडू मात्र वाईट. पंच आमचे त्या ठिकाणी मेन अंपायर अरुण पारिंगे सर आणि नरेश म्हात्रे हे 2 पंच या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला निर्णय आतापर्यंत त्यांनी दिलेत या स्पर्धेमध्ये. आजचा 3ऱ्या रात्रीचा खेळ सुरू आहे. शॉर्ट पिच चेंडू, चांगला फटका असं वाटलं पण फाईन लेगला तिथे प्रवीण कांबळे यांनी पकडला झेल आणि 2ऱ्या विकेटचं पतन
बाद होणारे फलंदाज. धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा 2 विकेट. 9 धावा 2 विकेट गमावल्या त्या म्हणजे गणेशपुरी टीमनं. VRCC गणेशपुरी आणि बाबू मांडे 11 तळेगाववाडी. नवीन गोलंदाज प्रतीक कोळी, फलंदाज प्रतीक कोळी आणि गोलंदाजीसाठी येतोय तन्वीर चौधरी. चांगला गोलंदाज आहे तन्वीर चौधरी, यानं बरीचशी मैदानं गाजवली आहेत. या मैदानावरती कशी कामगिरी करणार आपण पाहणं गरजेचं आहे. चांगला गोलंदाज आहे तन्वीर, आतापर्यंत तरी रोखलंय गणेशपुरी टीमला. आमचे बाजी यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे स्वागत आहे. सगळी मंडळी व्यासपीठावरती. संतोष जाधव यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. संतोषजी जाधव. चांगली गोलंदाजी तन्वीर चौधरीने सुरुवात चांगली केली. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. फलंदाज स्ट्रायकर एंडला जे उभे आहेत विनेश डोलकर यांना मात्र समजलं नाही. स्वप्नील पाटील, त्यानंतर मारुती जाधव, वडगावचे आमचे सगळे सहकारी. वाईटचा इशारा येतो या चेंडूवरती तन्वीर चौधरीच्या. चावणे टीमनं 2 मॅच या ठिकाणी जिंकलेले आहेत, पुढे गेले 2 सामने जिंकून. चांगला फटका, सरळ जातो चेंडू फाईनलच्या पलीकडे. 4 धावा या चेंडूवरती मिळतील. फलंदाज विनेश डोलकरला 4 धावांच्या बरोबरीनं टीमची धावत संख्या आता पुढे जाते. धावत संख्या पुढे गेली, धावत संख्या झाली आहे ती 14 धावा. 14 धावा. पहिलं षटक 9 धावा देऊन त्यानंतर मात्र आपण पाहिलं नवीन गोलंदाज तन्वीर चौधरीने सुरुवात त्या ठिकाणी चांगली केली आहे. तन्वीर चौधरी आमच्या बरोबर अविनाश दादा पाटील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता या चेंडूवरती आपण पाहिलं, परंतु गोलंदाज खूप चांगला आहे आणि त्याच्यावरती रिव्हर्स खेळताना थोडी अडचण निर्माण झाली टीमला. बॅटर विनेश डोलकर हा फलंदाज आपण बघितला. चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा तयार. हलक्या हाताने फक्त दिशा दिली पॉइंटच्या रिझन मध्ये. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूच्या पर्यंत आला, तोपर्यंत दुसरी धाव विनेश डोलकर आणि प्रतीक कोळी यांनी पूर्ण केली. 2 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या होती 16. दुसरं षटक सुरू आहे. DSP ट्रॉफी 2025. DSP ट्रॉफीचे सर्वा सुरेश दादा पाटील आणि आमचे अविनाश दादा पाटील त्यांची सगळी टीम खूप मेहनत. SDP ग्रुप सॉरी SDP येस SDP सुरेश दिनाथ पाटील. चांगला फटका, परंतु इथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी येतो. दुसरी धाव मिळेल या 2 धावांच्या बरोबरीनं. टीमची धावसंख्या पुढे सरसावणार धावसंख्या होईल ती मात्र 18 धावा. 18 धावा धावफलकावरती. एका बाजूला तळेगाववाडी आणि दुसऱ्या बाजूला पनवेल परिसरातून आलेला गणेशपुरी संघ. दोन्ही ताकदवान टीम आहेत. बाबू मांडे यांचा संघ तळेगाववाडी आणि VRCC स्लोवर. इथे स्वीप करायचं होतं फटक्याला, परंतु यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणि दुसरं षटक मला असं वाटतं या ठिकाणी सोहेल तन्वीर चौधरी याचं फार चांगलं पडतंय. यस, धावफलकावरती धावा आहेत 18. सोहेल तन्वीर आपण पाहिला असेल, पाकिस्तानचा एक जबरदस्त गोलंदाज, पण इथे तन्वीर चौधरी तळेगाववाडीचा
ज्यानं चांगली गोलंदाजी केली. सगळे आमचे पाहुणे बरेच म्हणजे पूर्ण व्यासपीठ पाहुण्याने भरलेलं आहे. मगाशी आपण पाहिलं महिला शक्ती या व्यासपीठावरती पाहिली. बऱ्याचशा महिला या ठिकाणी उपस्थित होत्या. 2 षटकांचा खेळ संपला. 2 विकेटचं पठण त्या ठिकाणी झालंय आणि 18 धावा धावफलकावरती आल्या टीम तळेगाव वाडी संघाच्या विरोधात खेळताना गणेशपुरी संघाच्या. नवीन गोलंदाज शार्दुल चौधरी. शार्दुल चौधरी तन्वीर यांचे बंधू आहेत. छोट्यानं काम चांगलं केलंय पहिल्या षटकात, पण या षटकामध्ये कशी कामगिरी करतोय गोलंदाज पाहणं गरजेचं आहे. श्रीदत्त भातान मला वाटतं इथे खेळणार आहे. त्याचे पॅकर्स आमचे मित्र पंकज पाटील. शार्दुल चौधरीनं सुरुवात चांगली केली. आपण बघितलं तन्वीरनं चांगली कामगिरी केली, त्यानंतर शार्दुल वरती विश्वास ठेवला. शार्दुलनं पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आणि गणेशपुरी टीमला थोडासा अडचणीमध्ये आणलंय. आतापर्यंत गोलंदाजांनी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली शार्दुल चौधरी या गोलंदाजांनी. चावण्याचे भानुदास पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. चावण्याचे भानुदास पाटील. त्यानंतर आमचे कासप ग्रामपंचायतीचे उपसरपंच माजी योगेश पाटील यांचे आपण स्वागत करूया. शार्दुल चौधरी चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर त्यांनी विकेट मिळवली. पहिला धक्का त्या ठिकाणी दिलाय. भानुदास पाटील यांचं या ठिकाणी आगमन. लोवर फुल टॉस चांगला फटका पॉइंटच्या वरून चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण मात्र खूप चांगलं होतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती सुदर्शन सांगतात मात्र 1 धाव आणि या एका धावेच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या होतीये 19 धावा. भानुदास पाटील म्हणजे एक जबरदस्त खेळाडू चावणे टीमचा. विनय पाटील यांची खूप मेहनत. पहिल्याच दिवशी थोडेसे नाराज, पण त्यानंतर सगळी जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. गोलंदाज तयार. मोठा फटका इथे बॅटची कडा. आता मात्र शार्दुलनं चांगली खेळी केली आहे. चांगला चेंडू त्यानं टाकला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि फलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी मिळतोय तो शार्दुल चौधरीला. चांगलं गीत या ठिकाणी सादर केलं डीजे मास्टरनं. सुरेश दादा पाटील खूप दानशूर दाते आहेत. धाव फलकावरती धावा 19 आपण पाहताय. कारण गरीब गरजू ना ते नेहमी सडळ हाताने मदत करत असतात. त्यांच्यावरती हे सुंदर डीजेचं गीत. धन्यवाद डीजे मास्टर. शार्दुल चौधरी चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. बाबू मांडे यांची ही टीम अर्थातच DS स्पोर्ट्स तळेगाव वाडी टॉस जिंकला. त्यांनी निर्णय घेतला पहिल्यांदा फलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा आणि हा निर्णय त्यांनी आपल्या बाजूनं म्हणजे त्यांच्या पथ्यावरती पडलाय आतापर्यंत तरी. लोवर फुल टॉस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय. पॉइंटचा धावतोय. इथे डी पॉइंटचा पुन्हा एकदा सरसावलाय. क्षेत्ररक्षक येऊन चेंडू उचलणार मात्र एकच धाव मिळतीये. आपण जर संतोषजी पाहिलं ना तर आतापर्यंत तरी गोलंदाजांनी खूप चांगलं काम केलंय. फलंदाजांना डोकं वर करू दिलं नाही. असं वाटलं की हा जो गणेशपुरी टीम संघ आहे तो कुठेतरी 45-50 पर्यंत धावा करेल की काय, पण आतापर्यंत तरी अवस्था त्यांची थोडीशी दयनीय झालेली आहे. गोलंदाजांनी त्यांच्यावरती अडचण
निर्माण केली आहे. चांगला फटका इथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षक हे क्षेत्ररक्षण करतोय शार्दुल चौधरी आणि फलंदाज होईल धावचित. अजून एक हातला मिळतोय तो VRCC गणेशपुरी टीमला. आपण रायगडमध्ये राहतो. पूर्वी रायगडचं नाव कुलाबा होतं. कुलाबा त्यानंतर कुलाब्याचं रायगड करण्याचं जे काम केलं ते तत्कालीन मुख्यमंत्री महोदय स्वर्गीय AR अंतुले साहेब यांनी. धावफलकावरती धावा आहेत 20 धावा. तिसरं षटक इथे सुरू आहे. आपण पाहतोय तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. फार चांगलं क्रिकेट मैदानावरती सुरेश पाटील यांचं आणि अविनाश पाटील त्यांचे सगळे टीमचं यासाठी अभिनंदन किंवा कौतुक करायचं, कारण ते स्वतः शेवटच्या मॅच पर्यंत इथे उपस्थित असतात. चांगला फटका इथे पॉइंटच्या डोक्यावरून जाईल आणि यावेळेस मात्र खूप वेळानं का होईना गणेशपुरी टीमच्या धावसंख्येमध्ये 4 न वाढ होतीये. 4 धावांच्या बरोबरीनं 3 षटकांचा खेळ संपला. 24 धावा 8 धावांच्या सरासरीनं धावफलकावरती. सादर करतायत ते DJ आमचे खूप चांगली गीतं सादर करतायत. सगळ्यांना मन प्रसन्न त्यांनी आतापर्यंत केलंय. 24 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पाण्याची डिमांड त्या ठिकाणी मैदानावरती होतीये. आपण बघतोय समीर सोमणे आहे तिथे. समीर सोमणे एक जबरदस्त मराठीचा आवाज. मी त्यांच्याबरोबर चर्चा केली. ते म्हणाले सर आम्ही तुमच्या नंतर समालोचन करण्यासाठी आलो, परंतु मी त्यांना म्हणालो तुम्ही आज एवढे फॉर्मला आहात. समीर सोमणे म्हणालो की तुम्ही एवढे फॉर्मला आहात की आम्ही खूप म्हणजे मागे आहोत. असं राजकारणात पण सन्माननीय फडणवीस साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यांना बरेच सिनियर होते, परंतु तुमची तल्लख बुद्धी, तुमची क्षमता याच्यावरती सगळं डिपेंड असतं आणि त्याच्यासाठी लागणारा अभ्यास आणि तो अभ्यास समीर सोमणे हे नेहमी करत असतात. धावफलकावरती धावा आहेत त्या 24 धावा. तिसरं षटक इथे सुरू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. 24 धावा. नवीन खेळाडू आलाय तो अविनाश पेडणेकर. अविनाश पेडणेकर आपण पाहतोय चौथं षटक घेऊन या ठिकाणी आलेत. चौथ्या षटकाचा खेळ अविनाश कसा करतोय. पहिल्या 3 गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली मैदानावरती. त्यांनी मोठे फटके मारण्यापासून दूर ठेवलं गणेशपुरी संघाला, पण त्यानंतर आता हा शेवटच्या षटकामध्ये येणारा गोलंदाज तशीच कामगिरी करतोय की त्याच्या विपरीत हे पाहणं फार गरजेचं आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत अजूनही पहिल्या सत्राचे. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं मैदान, व्यासपीठावरती बऱ्याचशा मान्यवरांची गर्दी. सगळे हे मान्यवर, त्या सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा या SDP ट्रॉफीमध्ये मनापासून स्वागत. निकेतन मोदले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे आता सगळ्यांची नावं घेणं म्हटल्यानंतर 4 षटकं संपतील. अभिषेक येथे आमचे नरेंद्र बाजी, त्यानंतर चंदर माने जे सदस्य आहेत भारतीय जनता पक्षाचे वावेघर ग्रामपंचायतीचे, त्यानंतर आमचे संतोषजी जाधव, नंदकुमार जांभूळकर ज्यांनी आपल्याला सायकल या ठिकाणी दिलेले आहेत, त्यानंतर आमचे वसंत पिंगळे, आत्मारामजी जांभूळकर, दिग्गज मंडळी वसंत भोईर, विजयजी पिंगळे, आमचे विजयजी पिंगळे साहेब, दिग्गज मंडळी आपण इथे पाहतोय. सगळे कायऱ्याचे ग्रामस्थ. मैदानामध्ये मॅच आपण पाहतोय गणेशपुरी आणि तळेगाववाडी. नक्कीच खूप चांगला सामना इथे मैदानावरती सुरू असताना पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला. यानंतर होणारा सामना चांगला चेंडू, पहिला चेंडू इथे सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. स्वतः विकेट किपर तिथे धावत आला आणि अजून एक विकेटचं पतन. पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय यंगस्टार मोहपाडा आणि समीर पारंगे 11 रीस
या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय टॉस करण्यासाठी आपण या. दोन्ही कॅप्टननी संदीप पाटील यांना भेटायचं आहे. ते पहिल्या रात्रीपासून सांगतायत की माझी पहिली भेट घ्या आणि खूप चांगली कामगिरी. 5:30 वाजल्यापासून या मैदानावरची देखरेख करण्याचं काम आम्ही त्यांचं पाहतो. संदीप पाटील असतील, त्यांचा सगळा मित्र परिवार, सगळ्यांनी खूप मेहनत. सिद्धू सुद्धा 5:15 दरम्यान या अभिषेक मोठी डायरी संदीप पाटील यांच्याकडे आहे, छोटी डायरी आमचे नंदू पाटील हरीश पाटील यांच्याकडे आहे. नक्कीच बघूया आता मैदानाकडे वळतोय जिथे धावचीच्या रूपात पहिल्या विकेटचं पतन झालंय. 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. सुंदर असं हे मैदान, त्यासाठी खूप मेहनत घेतली या सगळ्या आयोजकांनी. खूप मेहनत या मैदानासाठी लागलेली आहे, कारण हे मैदान अगदी सुसज्ज बनवण्याचं काम या आयोजकांनी केले, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. 24 धावा, अंतिम षटक सुरू आहे. या स्लॉग ओव्हरमध्ये षटकार चौकार मारावे लागतील. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल फलंदाजांना गणेशपुरी टीमच्या. पण गोलंदाज आहे तो अविनाश पेडणेकर. चांगला फटका सरळ जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, चेंडू उचलतोय, दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावांच्या बरोबरीनं 26 पर्यंत पोहोचलाय तो फंग या ठिकाणी गणेशपुरी. VRCC गणेशपुरी आणि बाबू मांडे 11 DS स्पोर्ट्स तळेगाव वाडी. उद्या मेगा फायनल पाहायला मिळतील. मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाही. चेंडू खाली राहिला, गरंगळत गेलाय तो मिडॉनच्या दिशेनं. पंचांकडे दाद मागितले आणि अशा क्षणाला पंचांनी हे अपील पुढे ढकललंय. नरेंद्र पाटील यांच्या कोर्टामध्ये ते अपील विशाल पाटील सर जे आहे त्यांच्याकडे गेलेलं आहे. बघूया काय निर्णय येतोय. इथे आपण पाहिलं दोन्ही खेळाडू धावत आले, परंतु इथे मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग कीज मध्ये सुरक्षित आलाय. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. 2 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होतीये 28 धावा. धाव फलकावरती षटक सुरू आहे, 4थं. अभिषेक खरं तर या खेळपट्टीवर आपण 4 षटकांमध्ये 67 धावा बघितलेल्या आहेत, 81 धावा बघितलेल्या आहेत. तर गणेशपुरी संघाला हे जे उरलेले काही चेंडू आहेत त्याच्यामध्ये मोठे फटके खेळावे लागतील, मोठी धावसंख्या उभारावी लागेल. कारण नंतर तुम्हाला गोलंदाजी करताना गोलंदाजांसाठी जरा जास्त धावा असतील तर त्यांना उपयोग होईल. आणि जर का 30-35च्या आतमध्ये आपण राहिला तर कदाचित या मॅच मध्ये तुम्हाला विचार करावा लागेल. हा नक्कीच त्यांच्या खेळाडूंना कदाचित तळेगाववाडी संघाच्या बरोबर पहिलाच सामना असेल मला असं वाटतंय. कारण गोलंदाजांची जी गोलंदाजी आहे त्याचा पूर्णपणे अभ्यास त्यांना त्या ठिकाणी आलेला नाही. 28 धावा, 4थं षटक इथे सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 पहिल्या चेंडूवरती धावचीच्या रूपात विकेटचं पतन झालं. 28 झाल्या. 12वे दोन्ही खेळाडू आहेत तुमचे, गणेशपुरीचा पण आणि तळेगाववाडी. आजही प्रेक्षकांनी तुडुंब मैदान भरलेलं आहे. चांगला फटका खेळायचा होता, पण चेंडू तेवढ्या ताकदीचा होता. चेंडू अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. 2च धावा इथे मिळतील का हा प्रश्न आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे हे काम विशाल पाटील सर पुन्हा एकदा तिसरे पंच म्हणून कामगिरी बघतील. आज दिग्गज समालोचक आपण पाहतोय, समीर सोमणे सर, रोशन पाटील सर तारा, त्यानंतर संतोष चौधरी, आमचे महागुरु अंकित मालुसरे, यश मालकर, बरेचसे. पण आज जर आपण पाहिलं तर समीर सोमणे आणि रोशन पाटील एक जबरदस्त, ज्यांच्या शब्दामध्ये धार, अभ्यासू असं समालोचन त्यांचं आपण पाहतो. त्यांचं हे समालोचन आपल्याला ऐकावं असं वाटतं, कारण त्यांच्याकडे चांगले चांगले शब्द च भरणा आहे. बऱ्याचशा मॅचेस त्यांचा एक्सपिरियन्स. नॉट आउट फलंदाज. धाव फलकावरती धावा आहेत 30 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता, फटके मारण्याचा प्रयत्न करतात, पण चेंडू नीटचा बॅट वरती येत नाहीये. इथे चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये जे संपर्क व्हायला पाहिजे तसं होत नाहीये. इथे धावचित फलंदाज होईल. तन्वीर चौधरीनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्या ठिकाणी. अजून एक फलंदाज बाद होतोय तो गणेशपुरी टीमचा.
दोन्ही जे राजे झाले, ज्यामध्ये आपण पाहिलं तर 14 तळ म्हटल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न आणि छत्रपती शिवाजी महाराज तिसरे अंपायर त्या ठिकाणी मागवलेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि योगायोग बघा, महाड तालुक्यातच ते दोन्ही क्षेत्र आहे. धावफलकावर ही धावा आहेत त्या 31. तिसऱ्या पंचांकडे इथे निर्णय पुन्हा एकदा देण्यात आलेला आहे. आपले सिनियर समालोचक नामू पाटील यांचे सुपुत्र विनय पाटील. नामू पाटील म्हटल्यानंतर खूप चांगले समालोचक, आपण त्यांना बरेच वेळा, मला वाटतं सिनियर असेल तुम्हालाही. नक्कीच अभिषेक करत त्यांच्या घराण्याला वारसा आहे. अनंत पाटील त्यांचे बंधू नामू पाटील यांचे शर्यतींचे समालोचक आहेत. खरं तर विनय इकडे या क्षेत्रामध्ये येईल असं वाटलेलं, पण तो मात्र आयोजनामध्ये ज्याचं सगळं लक्ष असतं तो विनय पाटील. नामू पाटील म्हटलं की बायांची गाणी असोत, त्या परिसरामध्ये कोणताही कार्यक्रम असो आणि क्रिकेटचं समालोचन असं, असं आमचे नामू पाटील. आज त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. बघूया तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येतोय. तिसरे पंच आता तिकडे डोळा लावून उभे आहेत विशाल पाटील सर, आणि त्यांनी निर्णय दिलाय की हा फलंदाज धावचित. टेक्नॉलॉजीचा खूप सारा उपयोग स्पर्धेमध्ये आपण पाहतोय, कारण इथे स्पष्ट आणि पारदर्शकपणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ज्या वेळेला अशा लाईव्ह मॅचेस असतील त्या त्या वेळेला पारदर्शकपणा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. इथे 2 धावा घेण्याच्या नादामध्ये फलंदाज मात्र धावचित झालाय. टीमची धावसंख्या झाली आहे ती 31. अभिषेक येथे आमचे संतोषजी पाटील नवीन पोसरी आणि शशी पाटील उद्योजक यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. हरीश पाटील आपली वाट पाहत आहेत. मोठा फटका असं वाटलं, शेवट गोड होईल परंतु नाही. डीप मिड विकेटला सुंदर झेल पकडला अनिकेत मांडे याने आणि पहिल्या सत्राचा खेळ इथे संपला. धावफलकावरती धावा केवळ 31 जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 32 ची गरज आहे. 8च्या सरासरीनं या धावा कशा येतील हे ऐकण्यासाठी आपण विनंती करूया. ती तत्पूर्वी दोन्ही टीम रीस समीर पारिंगे 11 रीस आणि हा त्यांचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि त्यांच्या विरोधात आहेत ते यंगस्टर मोहपाडा. विनंती करूया आपण की आपण टॉस करण्यासाठी यावं. अभिषेक म्हणजे संतोषजी जाधव वडगावचे आमचे पाहुणे, त्यांचा सन्मान या ठिकाणी आणि टॉस पण यंगस्टर मोहपाडा आणि समीर पारंगे रीस या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आणि टॉस करण्यासाठी पण आपण संतोष जाधव यांनाच विनंती करणार आहोत. चला 2 मिनिटांमध्ये दोन्ही कॅप्टन रीस समीर पारंगे 11 रीस आणि मोहपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय. पाहुणे या ठिकाणी टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोषजी जाधव, त्यानंतर आताच आलेले आमचे संतोषजी पाटील उद्योजक आदरणीय शशी पाटील, बोरिवलीचे आमचे वसंतजी भोईर, दुसरे आमचे पाहुणे बोरिवलीचे उल्हास पाटील. संतोष जाधव यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. नेहमी दानशूर व्यक्तिमत्व, कोणत्याही चांगल्या कार्यक्रमामध्ये त्यांची खरं तर मदत असते ते आमचे संतोषजी जाधव वडगाव. खरं तर मोपाड्यामध्ये आता ते वास्तव्यास आहेत आणि पोसरीचे जावई आहेत आमचे, आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी सुरेशदादा पाटील एचडीपी ट्रॉफीचे सर्वे सर्वा इथे करतायत. हरीश पाटील आणि सुरेशदादा पाटील यांच्या वतीने त्यांचा सन्मान या ठिकाणी संतोषजी जाधव. या लवकर बॉल पडायच्या अगोदर प्रतीक, त्यानंतर शशी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. उद्योजक शशी पाटील, शशी पाटील आमचे, हॅलो, त्यानंतर आमचे संतोषजी पाटील, संतोष पाटील चिंतामणी यांचाही सन्मान. रीसचे पण कॅप्टन आलेले समीर पारंगे 11 रीस आणि यंगस्टार मोपाडा दोन्ही संघांच्या दरम्यान इथे आपण संतोष पाटील यांचा सन्मान करणार आहोत. त्यानंतर
टॉस करण्यासाठी आपण पुन्हा एकदा संतोष पाटील यांचा सन्मान या ठिकाणी. तो चलते इस मुकाबले की तरफ एसबीडी ट्रॉफी 2025 में सभी का स्वागत इस मैदान के ऊपर ले चलते हैं. आने वाली 24 गेंदें और 32 की जरूरत है तलेगांव वाली टीम के लिए. देखिए किस तरह का खेल होगा इस मैदान के ऊपर. मैंडेटरी पावर की ओडी, मैंडेटरी पावर की जोड़ी जो मैदान में. रुपेश दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत, मोहपाडा आणि रीस. आणि टॉस करण्यासाठी मी संतोष जाधव यांना विनंती करणार आहे. उद्योजक आदरणीय आमचे पाहुणे संतोषजी जाधव यांच्या हस्ते टॉस करण्यात येईल. यंगस्टार मोहपाडा आणि समीर पारंगे 11 रीस हे दोन संघ आपल्याला समोरासमोर दिसतील. एक घरच्या मैदानावर खेळणार आहे तो मोहपाडा संघ. दाखवू नका त्यांना, मग ते नेतील घरी. संतोषजी जाधव मोपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लेग. रीस आणि मोपाडा संघ या पुढची मॅच. जाऊया मैदानात. सुनील माळी साहेब माजी सरपंच सावळे ग्रामपंचायतीचे आणि एक चांगले क्रिकेटर, अजूनही क्रिकेट खेळतात पण ओपन मध्ये नाही, 40+ मध्ये नाही, ओपन मध्ये खेळतात. सुनील माळी यांचा सन्मान इथे करण्यात येईल. सुनीलजी माळी एसडीपी ट्रॉफी 2025 नंतर निवांत बसा. आपला सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. या ट्रॉफी मध्ये अविनाश दादा पाटील, अविनाश दादा आणि सुरेश दादा पण 40+ मध्ये चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. यंग असताना पण खेळलेले आहेत. याच मैदानावर सकाळी 7-7 वाजेपर्यंत ते मॅच बघताना इथे आम्ही बघितलेले त्यांना बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आज मात्र त्यांची ही एसडीपी ट्रॉफी आपण पाहतोय. नामदार आदितीताई तटकरे, काल आपण बघितलं होतं पहिल्या दिवशी सुधाभाऊ घारे, मोठमोठे मान्यवर इथे आपण बघितलेले आहेत. अंकित साखरे होते आज, उमाताई मुंडे, सुनील माळी यांचा सन्मान. जाऊया मॅच कडे. मालदोडे 32 धावांची गरज आहे. तळेगाववाडी डीएस स्पोर्ट तळेगाववाडी बाबू मांडे यांच्या संघाला. रुपेश दळवी यांच्याकडे जाऊयात. थँक्यू. सुशांत भोईर आमचे दापिलीचे पाहुणे, त्यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. जाऊया मॅच कडे. 32 धावांची गरज आहे. रुपेश दळवी. थैंक चलते इस मुकाबले की तरफ पहली गेंद बिल्कुल लाजवाब तरीके से खेले हुए फील्डर वहां पर मौजूद है, पर गोली की रफ्तार में गेंद बाउंड्री लाइन चीरती हुई 4 रनों का करारा इशारा यहाँ पर अंपायर का होता हुआ और बल्ले से निकला हुआ तनवीर के यह चौवा. बढ़िया तरीके से खेले वहां पे फील्डर मौजूद है. 1 रन तो बनता है दोनों बल्लेबाजों के माध्यम से. 1 ही रन पर संतुष्ट दोनों बल्लेबाज यहाँ पे होंगे और 1 रनों से टोटल स्कोर में बढ़ोतरी होगी. टोटल स्कोर कार्ड के ऊपर 7 रन 32 का पीछा करना है 24 गेंदों में. और गणेशपुरी टीम को ऐसा जानना पड़ेगा, विकेट लेने पड़ेगी, अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, डॉट गेंद डालने पड़ेगी गेंदबाजों को, तब और तब यहाँ पे जीत हासिल कर पाएगी. पर देखा जाए तो तलेगांव वाली टीम के पास भी बहुत बड़े बड़े बल्लेबाज उनके पास है. शार्दुल जैसा एक बल्लेबाज और विकेट नंबर 1 शार्दुल यहाँ पे आउट हो चुके हैं और पहली विकेट यहाँ पे बनती हुई तलेगांव टीम की विकेट जाती हुई. शार्दुल बैक टू पैवेलियन. निलेश 11 वडगाव जी टुर्नामेंट आपण मागच्या वर्षी या मैदानावर बघितली होती. ते आमचे आत्मारामजी जांभूळकर, नंदकुमार जांभूळकर, मारुती जाधव, माऊली चषक आपण बघितलं होतं. आणि ते सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत आणि ते विचार करतात आपण तारीख काढायची का.
सुप्रीमो ट्रॉफी पण आहे, सचिन तांडेल यांची पण एक टुर्नामेंट इथे आहे. एकदा हे मैदान तापलं ना का मग सुरुवात होते. पण जी पहिली मॅच ठेवायची डेअरिंग जो केलेली आहे ती सुरेश दादा पाटील. बिल्कुल पहली मैच यहाँ पे और आज का तीसरा दिन है. एसपीडी ट्रॉफी बहुत बड़ी ट्रॉफी इस टूर्नामेंट इसे माना जाता है. और यहाँ पे देखिए जाए तो गेंदबाजी की तरफ से गेंदबाज गणेश पुरी की गेंदबाज प्रथमेश की गेंद हल्के हाथों से खेली. फील्डर वहां पे मौजूद है. तू मैं यहाँ पे चल रहा था, तू चल मैं चल, पर यहाँ पे विकेट बनती हुई और दूसरी विकेट यहाँ पे जाती हुई. तनवीर यहाँ पे आउट हो चुके रन आउट के माध्यम से. 2 विकेट के नुकसान पर टोटल स्कोर देखा जाए तो तलेगांव वाडी टीम का 7 रन. बिल्कुल लाजवाब डीजे मास्टर भी यहाँ पे बिल्कुल अच्छे गीत यहाँ पे बजा रहे हैं और उस गीत का भी आनंद सभी क्रिकेट के शौकीन यहाँ पे लेते हुए. बढ़िया मैच अब होने वाला इस दो टीमों के बीच में. एक तरफ गणेशपुरी है, दूसरी तरफ बालू मांडे इनकी तलेगांव टीम है. देखिए किस तरह का खेल होगा. तलेगांव वाड़ी की टीम है, माफी चाहता हूँ. गेंदबाजी के माध्यम से गेंदबाज प्रथमेश की गेंद सामने की ओर बल्लेबाजी करेंगे. बल्लेबाज अनिकेत मांडे स्ट्राइक में बल्लेबाजी करें. 9 स्ट्राइक में राहुल है. देखिए ऐसी जोड़ी मैदान में अब मौजूद है. 2 विकेट तो जा चुकी है. पहले मर्तबा जो आ चुके थे शार्दुल, उसके बाद तनवीर, अब राहुल और अनिकेत ऐसी जोड़ी मैदान में दिखाई दे रही है. 32 का पीछा कर रही है तलेगांव वाडी की टीम. ये गेंद देखिए बल्ले का और गेंद का कोई संपर्क नहीं. विकेट कीपर के दस्तानों में गेंद. डॉट गेंद की यहाँ पे हो चुकी है समाप्ति. ये डॉट गेंद की समाप्ति के बाद स्कोर वहीं पे रुका हुआ. टोटल स्कोर कार्ड के ऊपर 8 रन. 2 विकेट के नुकसान पर देखा जाए तो 1 ओवर का मुकाबला यहाँ पे खत्म हो चुका. मैंडेटरी पावर की ओवर में सिर्फ पर टोटल बन चुके हैं तलेगांव वाडी टीम के 8 रन 2 विकेट के नुकसान पर. मॅनेजर आदरणीय योगेशजी पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. देखिए अब तक टोटल स्कोर कार्ड के ऊपर बन चुका है 8 रन 2 विकेट के नुकसान पर. अभी भी 32 का पीछा करना है तलेगांव वाडी टीम को. अब बल्लेबाजों को जानना पड़ेगा, अपना बल्ला खोलना पड़ेगा, छक्के चौवे दागने पड़ेंगे, तब और तब तलेगांव वाडी की टीम जीत हासिल करेगी. फिर गणेशपुरी टीम के पास भी अच्छे गेंदबाज है. देखा जाए तो पहले ओवर में मैंडेटरी पावर के ओवर में सिर्फ खर्च किए 8 रन 2 विकेट तो लिए. एक शार्दुल चौधरी को आउट किया, उसके बाद तनवीर ऐसे अच्छे बल्लेबाजों को आउट करने में प्रथमेश को एक अच्छा गेंदबाजी यहाँ पे होती हुई. और नए गेंदबाज आ चुके हैं गेंदबाजी के माध्यम से. अजीत कोहली. देखिए गणेशपुरी की टीम अच्छी गेंदबाजी कर रही है. बल्लेबाजी में थोड़ा खराब बल्लेबाजी हुई थी. 32 ही रन यहाँ पे हो चुके थे. अजीत कोहली की गेंद सामने की ओर बल्लेबाजी करेंगे. अंपायर का वाइड का इशारा यहाँ पे होता हुआ. ये वाइड के माध्यम से टोटल स्कोर में बढ़ोतरी होगी. टोटल स्कोर कार्ड के ऊपर 9 रन यहाँ पे बनते हुए. देखिए स्ट्राइक में राहुल यादव है. अनिकेत मांडे जिन्होंने 2 छक्के लगाए तो भरत मांडे इनकी तरफ से 2000 का इनाम यहाँ पे लग चुका है. देखिए हल्के हाथों से खेली हुई फील्डर वहां पे मौजूद है पर 1 रन तो बनता हुआ. दोनों बल्लेबाजों ने 1 रन यहाँ पे पूरा होता हुआ. 1 रनों से टोटल स्कोर में बढ़ोतरी होगी. टोटल स्कोर कार्ड के ऊपर 10 रन. अब 10 पर खेल रही है जो तलेगांव वाडी की टीम. बढ़िया खेल अब तक हो रहा है. 32 का पीछा कर रही है. देखा जाए तो अभी भी इस ओवर की कुछ गेंदें शेष होगी. गेंदबाजी के माध्यम से गेंदबाज अनिकेत कोहली
भरत मांडे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. एसडीबी ट्रॉफी मध्ये आपलं स्वागत आहे आणि सिप्ला कंपनीचे मॅनेजर योगेशजी पाटील. ये गेंद देखिए लगी तो छगी पर डॉट गेंद की यहाँ पे समाप्ति. विकेट कीपर के दस्तानों में गेंद पर डॉट गेंद के ऊपर कोई नंबर नहीं. 0 आया इसकी ओवर के गेंद के ऊपर. टोटल स्कोर वहीं पे रुका हुआ 10 रन 2 विकेट के नुकसान पर. अभी भी जीत के लिए देखा जाए तो 22 रनों की जरूरत है और 2 ओवर है. इस ओवर की कुछ गेंद शेष है. गेंदबाजी के माध्यम से गेंदबाज ये गेंद हल्के हाथों से खेली. फील्डर वहां पर मौजूद है. 1 रन तो बनता है. दूसरी की गूंज करेंगे पर अच्छी फील्ड यहाँ पे होती हुई. कलेक्शन अच्छा होता हुआ 1 ही रन यहाँ पे बनता हुआ और 1 रनों से टोटल स्कोर 11 रन 2 विकेट के नुकसान पर तलेगांव वाडी टीम का अब तक बन चुका है. अभी भी 21 रनों की जरूरत है जीत के लिए. गणेश पुरी की गेंदबाजों को जानना पड़ेगा. विकेट लेनी पड़ेगी. डॉट गेंद डालने पड़ेंगे. तब और तब यहाँ पे जीत हासिल कर पाएगी जो गणेश पुरी की टीम. पर देखा जाए तो तलेगांव वाडी टीम के पास भी बढ़िया बढ़िया बल्लेबाज है. छक्के चौके दागने की क्षमता उनमें. ये गेंद हल्के हाथों से खेली. फील्डर वहां पे मौजूद. खराब फील्डिंग. 1 रन तो बना. दूसरा भी रन यहाँ पे लेते हुए खराब फील्डिंग के बदौलत 2 रन यहाँ पे बने. 1 भी रन नहीं मिल पाता पर 2 रन पर यहाँ पे संतुष्ट होते हुए 2 बल्लेबाज राहुल यादव और अंकित. ये 2 बल्लेबाजों के माध्यम से अनिकेत और राहुल ऐसी जोड़ी मैदान में दिखाई दे रही है. बढ़िया खेल इस मैदान के ऊपर होता हुआ ये एसपीडी ट्रॉफी के माध्यम से. देखिए गेंदबाज अजीत कोहली को अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी अपने टीम के लिए. ये गेंद वापसी उसी क्षेत्र से खेलते हुए फील्डर भागते हुए आ रहे हैं. 1 रन तो बना. दूसरा नहीं लेंगे. अच्छी फील्ड वहां पे होती हुई 1 ही रन यहाँ पे बना. 1 रन से स्कोर हिलता हुआ. टोटल स्कोर गार्ड के ऊपर 14 रन अब तक बन चुके हैं. 14 पर खेल कर रही है. दूसरी ओवर प्रोग्रेस पर चल रही है जो गेंदबाजी की अजीत कोहली के माध्यम से. बढ़िया गेंदबाजी की थी अजीत कोहली ने. पहला वाइड तो डाला था. उसके बाद 1 रन बना. दूसरे ओवर में डॉट गेंद हो चुकी थी. ये गेंद देखिए डायरेक्ट विकेटों पे गेंद. विकेट नंबर 3. बैक टू पैवेलियन जाएंगे बल्लेबाज. अनिकेत इनकी विकेट यहाँ पे जा चुकी है. तीसरी विकेट यहाँ पे होती हुई. टोटल स्कोर वहीं पर रुका हुआ 14 रन. थैंक यू डीजे. एक बढ़िया गीत डीजे मास्टर नितिन के माध्यम से यहाँ पे होता हुआ. श्रीकांत के माध्यम से यहाँ पे होता हुआ बढ़िया गीत उन्होंने यहाँ पे बजाते हुए. तो चलती इस मुकाबले की तरफ ये मुकाबला कड़ा होगा. देखा जाए तो एक तरफ तलेगांव वाडी की टीम है. दूसरी तरफ गणेशपुरी की टीम है. गणेशपुरी टीम ने बनाए थे 31 रन. जीत के लिए बनाने तलेगांव वाडी टीम को 32 रनों की जरूरत है. अब तक देखा जाए तो तलेगांव वाडी टीम ने टोटल बना है 3 विकेट के नुकसान पर 14 रन यहाँ पे बनते हुए. तो गेंदबाजी के माध्यम से अब नए गेंदबाज आ चुके हैं. प्रवेश कोहली. देखिए प्रवेश कोहली गेंदबाजी के माध्यम से यहाँ पे आ रहे हैं. 32 का पीछा कर रही है जो तलेगांव वाडी की टीम. स्ट्राइक में बल्लेबाजी करेंगे बल्लेबाज राहुल यादव के पास क्षमता है छक्के चौके दागने की. वही राहुल यादव स्ट्राइक में. तो 9 स्ट्राइक में बल्लेबाजी करेंगे बल्लेबाज प्रथमेश. देखिए परवेश गेंदबाजी के माध्यम से 12 गेंदों का खेल बाकी है. 32 का पीछा करना है. 14 रन बनाए. यह गेंद हवाई सफर है पर 1 रन तो यहाँ पे बना. दूसरे की गूंज यहाँ पे होगी. डायरेक्ट हिट यहाँ पे हो चुका है. गोटी ने भी यहाँ पे लगा और विकेट नंबर 4. बैक टू पैवेलियन. प्रथमेश 0 रन बना के आउट हुए.
हो रही है। अब गणेशपुरी टीम के माध्यम से अच्छा टीम का सपोर्ट हो रहा है, फील्डर का सपोर्ट हो रहा है, बढ़िया खेल हो रहा है मैदान के ऊपर। पर तलेगांववाड़ी टीम को भी जानना पड़ेगा, एक बाहुबली आना पड़ेगा, उस बाहुबली ने छक्के चौके दागेंगे तब और तब तलेगांववाड़ी टीम जीत हासिल करेगी। अभी भी देखा जाए तो एक गेंद का खेल यहाँ पे खत्म हो चुका है। आने वाली 11 गेंदें और जीत के लिए 12 गेंदें, अंपायर का 9 का इशारा यहाँ पे हुआ। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 16 रन यहाँ पे बन चुके हैं। अभी भी 12 गेंदे और 16 की जरूरत है। 12 गेंदे और 16 रनों की जरूरत है। स्ट्राइक में बल्लेबाजी करेंगे बल्लेबाज राहुल यादव और नॉन स्ट्राइक में बल्लेबाजी के लिए नए बल्लेबाज अविनाश पेडनेकर। देखिए अंपायर का वाइड का इशारा यहाँ पे होता हुआ, वाइड के माध्यम से खराब गेंदबाजी हो रही है। क्या चल रहा है ऐसे बोल रहे होंगे सभी सपोर्टर। अच्छी गेंदबाजी हो रही थी, पहली गेंद के ऊपर विकेट तो लिया था, पर अंपायर का 9 का इशारा यहाँ पे होता हुआ। अभी भी 12 गेंदे हैं, जीत के लिए 15 रनों की जरूरत है। किस तरह का खेल होगा इस मैदान के ऊपर ये देखा जाएगा। डॉट गेंद आएगी तो एक बढ़िया मैच यहाँ पे होगी दो टीमों के बीच में, गणेशपुरी और तलेगांववाड़ी के बीच में। ये गेंद देखिए लाजवाब गेंदबाजी, फील्डर मौजूद, एक रन तो बना। एक ही रन यहाँ पे लेंगे दो बल्लेबाज। जानते हैं अब इक्के दुक्के से भी काम होने वाला है, क्योंकि इक्के दुक्के से ही काम होने वाला है, क्योंकि अभी आने वाली गेंदें बाकी होगी 11 और जीत के लिए बनाने हैं 14 रनों की जरूरत है। 11 गेंदें 14 रनों की जरूरत। किस तरह का खेल होगा इस मैदान के ऊपर ये देखा जाएगा। एक तरफ तलेगांववाड़ी की टीम है तो दूसरी तरफ गणेशपुरी की टीम है। गणेशपुरी टीम के गेंदबाजों को जानना पड़ेगा, डॉट गेंद डालने पड़ेंगे, विकेट लेने पड़ेंगे, तब और तब कमबैक लाएगी जो गणेशपुरी टीम इस मैच में। पर तलेगांववाड़ी टीम के पास भी बढ़िया बल्लेबाज है। अब तक देखा जाए तो ये गेंद लाजवाब तरीके से खेलने का प्रयास अंपायर के पास गूंजती, पर ये हो गया डॉट गेंद। और ये डॉट गेंद के समाप्ति के बाद स्कोर वहीं पे रुका हुआ। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 18 रन। देखिए ये जो प्रवेश कोहली, अभी मुझे एक बात सुनने आई है, ज्यादातर करके प्रवेश कोहली कश्मीर में ज्यादा क्रिकेट खेलने के लिए जाते हैं। वही आज यहाँ पे इस मोहपाड़े नगरी में गेंदबाजी कर रहे हैं। बढ़िया तरीके की गेंद, दो फील्डरों के हाथों से गेंद छूटती हुई, गेंद गोली की रफ्तार से जाती हुई बाउंड्री लाइन के ऊपर यह चौवा बनता हुआ। एक खानदेशी गीत डीजे मास्टर ने यहाँ पे बजाते हुए, बढ़िया गीत डीजे मास्टर के माध्यम से यहाँ पे होता हुआ। पर ऐसा लगा था जो गेंदबाजी के लिए गेंदबाज आ चुके थे प्रवेश कोहली, जिन्होंने कश्मीर दौरा किया है गेंदबाजी के माध्यम से, वही ये गेंद डायरेक्ट हिट होती तो विकेट मिल पाती, पर गोटी ने यहाँ पे चूका। एक रन बनता हुआ। टोटल स्कोर कार्ड के ऊपर देखा जाए तो 23 रन अब तक बन चुके हैं। 23 पर खेल कर रही है और जिस तरह कश्मीर में ठंडी होती है उसी तरह की गेंदबाजी अब करनी पड़ेगी गेंदबाज प्रवेश कोहली को। पर प्रवेश कोहली की गेंदबाजी अच्छी हो रही है। फर्स्ट एक मेडिकल किट यहाँ पे लेके जाना है मैदान में। बल्लेबाज को कुछ चोट यहाँ पे आ चुकी है तो मेडिकल हमारे डॉक्टर पिंटिया यहाँ पे जा चुके हैं मेडिसिन लेके। अच्छी गेंदबाजी जो गेंदबाज करते हुए गेंदबाज प्रवेश कोहली, जिन्होंने कश्मीर दौरा, हर स्टेट में खेल के आ चुके हुए गेंदबाज है। हर स्टेट में उन्होंने गेंदबाजी की है, हर स्टेट में अपना गांव का नाम रोशन किया, वही गेंदबाज प्रवेश कोहली। बढ़िया गेंदबाजी हो रही है उनके माध्यम से और फील्डर वहां पे साथ नहीं दे रहे। और टोटल स्कोर कार्ड के ऊपर देखा जाए तो 23 रन,
32 का पीछा कर रही थी, अभी भी जीत के लिए 10 रनों की जरूरत है। 8 गेंदों में 9 रनों की जरूरत है। देखिए 8 गेंदे 9 रन, किस तरह का खेल होगा इस मैदान के ऊपर ये देखा जाएगा। एसपीडी ट्रॉफी देखा जाए तो सुरेश दादा पाटिल और अविनाश दादा पाटिल इनके माध्यम से ये नाइट टूर्नामेंट यहाँ पे रखी गई थी और आज ही हमारे पद्माताई सुरेश पाटिल इनका जन्मदिन और ये जन्मदिन के शुभकामना के ऊपर ये मैच ऑर्गेनाइज यहाँ पे की गई। आज का तीसरा दिन और ये तीसरे दिन में बढ़िया बढ़िया मैच यहाँ पे होती हुई इस मैदान के ऊपर आज के दिन में ये खेल चलता हुआ। एक तरफ तलेगांव वाड़ी की टीम है तो दूसरी तरफ गणेशपुरी की टीम। अच्छा खेल हुआ था। गणेशपुरी टीम ने टोटल बनाए थे 31 रन और तलेगांव वाड़ी टीम को जीत के लिए बनाने हैं 32 रन। अब तक तलेगांव टीम ने बनाए हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर देखा जाए तो 23 रन। अभी भी जीत के लिए बनाने हैं। आने वाली 8 गेंदे और 9 रनों की जरूरत है। बढ़िया खेल इस मैदान के ऊपर होता हुआ। डीजे मास्टर को मैं गुजारिश करूंगा एक बढ़िया गीत बजा दिए। तो चलिए यहाँ पे मैच का आनंद लेते हुए जयंता शिंदे भी यहाँ पे आ चुके हैं। विलाव करते हैं हड़िया अम्बिवली की तरफ से। तो गेंदबाजी के माध्यम से गेंदबाज प्रवेश कोहली गेंदबाजी करेंगे। ये गेंद लाजवाब तरीके से गेंद, वहां पे फील्डर मौजूद, बढ़िया कैच यहाँ पे लपकते हुए, इसकी जरूरत थी और यहाँ पे विकेट नंबर बनता हुआ 5 विकेट 23 रन पर। ये मैच का आनंद कौन लेता होगा? तो यहाँ पे डीजे के सामने जो नाच रहे हैं ना, वही मैच का आनंद ले रहे। बढ़िया डांस आपके माध्यम से सभी का आप एंजॉय कर रहे हैं, खुद भी एंजॉय हो रहे हैं। बढ़िया आपके माध्यम से यहाँ पे खेल हो रहा है। तो चलते इस मुकाबले की तरफ अब तक देखा जाए तो ये मुकाबला कड़ा होगा क्योंकि गेंदबाजी अच्छी हो रही है गणेशपुरी टीम के माध्यम से। ऐसा ही खेल चाहिए, ऐसा ही मेजबानी चाहिए क्योंकि कल का दिन है संडे और संडे में सबकी है छुट्टी। तो आज लेंगे मैच का यहाँ पे आनंद और बढ़िया बढ़िया मैच यहाँ पे होता हुआ इस एसपीडी ट्रॉफी के माध्यम से। सुरेश दादा पाटिल और अविनाश दादा पाटिल इनके माध्यम से ये मैच टूर्नामेंट यहाँ पे आयोजित की गई है। नाइट टूर्नामेंट की ये मैच यहाँ पे ऑर्गेनाइज होती हुई बढ़िया मैच यहाँ पे हो रहा है। आज का तीसरा दिन है। तीसरे दिन में आज के दिन में जो खेल कर रही है, एक तरफ तलेगांव वाड़ी टीम तो दूसरी तरफ गणेशपुरी की टीम। बढ़िया खेल इस मैदान के ऊपर। अभी भी जीत के लिए बनाने आने वाली 8 गेंदे और 9 रनों की जरूरत है। 23 रन 23 रन तो अब तक बन चुके हैं। 8 गेंदे और 7 गेंदे और 9 की जरूरत है। 7 गेंदे 9 रनों की जरूरत है। किस तरह का खेल होगा? जिस तरह कश्मीर में गेंदबाजी की थी गेंदबाज प्रवेश कोहली ने, हर स्टेट में गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज परेश कोहली, उनके माध्यम से अब गेंदबाजी हो रही है। मोपाड़ा एंड की तरफ से गेंदबाजी उनके माध्यम से यहाँ पे होती हुई। देखिए ये गेंद लाजवाब गेंदबाजी, डॉट गेंद की समाप्ति, गोली की रफ्तार में गेंद विकेट कीपर के दस्ताने में गई और यहाँ पे इस गेंद के ऊपर बना 0 रन। अभी भी आने वाली गेंदे है 6 और जीत के लिए बनाने 9 रन। बढ़िया मैच होगी। कौन सी टीम जीत हासिल करेगी? एक तरफ गणेशपुरी की टीम है तो दूसरी तरफ बाबू मांडे जिन्होंने ऑर्गेनाइज की गई तलेगांव वाड़ी की टीम है। बढ़िया खेल होगा। कौन सी टीम जीत हासिल करेगी ये देखा जाएगा। आने वाला वक्त बताएगा ये 6 गेंदों में क्या होगा। इस 6 गेंदों में किसका जीत होगी, कौन सी टीम हारेगी ये देखा जाएगा। एक तरफ तलेगांव वाड़ी टीम तो दूसरी तरफ गणेशपुरी। मेहमान नवाजी जयंता शिंदे, इन्हें मैं गुजारिश करूंगा आप रंगमंच पर आ जाइए। आपका शुभ सम्मान यहाँ पे किया जाएगा। आपके परम मित्र आपको बुला रहे हैं।
जीतू पाटिल जिन्होंने हमारे मेहमान नवाजी जयंता शिंदे साहब, इन्हें मैं गुजारिश करूंगा अब रंगमंच पर आ जाइए। तो चलते इस मुकाबले की तरफ, ये मुकाबला कड़ा होगा। 6 गेंद है, 9 की जरूरत है। क्या होगा इस खेल में? एक तरफ बाबू बांडे ने ऑर्गेनाइज की गई जो टीम है तळेगाववाडी टीम, दूसरी तरफ गणेशपुरी टीम। सिप्ला कंपनीचे मॅनेजर आदरणीय योगेशजी पाटील साहेब यांचा सन्मान इथे करण्यात येईल। आम्ही त्यांना विनंती करतोय आपलं सन्मान इथे एसडीबी ट्रॉफी मध्ये 9961 2025 मध्ये आपला सन्मान इथे करण्यात येईल। अविनाशजी पाटील आणि आमचे हरेश दादा पाटील। जयंता शिंदे साहब यहाँ पे आ चुके हैं, उनका भी स्वागत यहाँ पे होगा। तो चलते इस मुकाबले की तरफ, यह मुकाबला कड़ा होना चाहिए क्योंकि ये कड़ाई होगा। एक तरफ गणेशपुरी की टीम तो दूसरी तरफ तळेगाववाडी टीम। आने वाली गेंद है बाकी सिर्फ 6 और जीत के लिए बनाने 9 रन। स्ट्राइक में बल्लेबाजी करेंगे बल्लेबाज अविनाश, तो 9 स्ट्राइक में गणेश। गेंदबाजी के माध्यम से गेंदबाज राहुल कोहली। देखिए गणेशपुरी में सभी कोहलियों की सभी कोहली है। अच्छा गांव का टीम वर्क यहाँ पे दिखाई देते हुए गणेशपुरी की टीम। ये गेंद देखिए बढ़िया तरीके की गेंदबाजी यहाँ पे होती हुई। 1 रन तो बना दोनों बल्लेबाजों के बाद माध्यम से, और अंपायर का लेग बाइक का इशारा यहाँ पे होता हुआ लेग बाइक के माध्यम से 1 रन यहाँ पे बनती हुई। आने वाली 5 गेंदे 8 रनों की जरूरत है। आप स्कोर कार्ड के ऊपर स्कोर देखा जाए तो बना है 24 रन 5 विकेट के नुकसान पर। 5 विकेट अब तक जा चुके तळेगाववाडी टीम की। अब स्ट्राइक में बल्लेबाजी करेंगे बल्लेबाज गणेश। देखिए गणेश गेंदबाजी के माध्यम से, राहुल कोहली की गेंदबाजी बढ़िया गेंदबाजी। पहले गेंद के ऊपर सिर्फ 1 ही रन बना इस मैदान के ऊपर। ये गेंद लाजवाब तरीके की गेंदबाजी यहाँ पे होती हुई, बढ़िया गेंदबाजी यहाँ पे राहुल के माध्यम से। वापसी लेग बाइक का इशारा अंपायर का। इक्के दुक्के से काम नहीं बनने वाला है। छक्का लगेगा तो एक कुछ तो मैच में अलग सा रूप होगा, पर तळेगाववाडी टीम के बल्लेबाज को भी बाहुबली बननी पड़ेगी। बाहुबली होगा तभी कुछ तो एक यहाँ पे खेल में मजा आएगी। देखा जाए तो गेंदबाजी के माध्यम से गेंदबाजी की जाए तो गणेशपुरी का जो राहुल है बढ़िया गेंदबाजी कर रहा है, कमबैक ला रहा है अपने टीम को। अभी भी जीत के लिए बनाने हैं। आने वाली 4 गेंदे और 7 रन की जरूरत है। 4 गेंदे 7 रन। बढ़िया मैच हो रही है। पूरी मैच के ऊपर सभी की यहाँ पे ध्यान है। पूरा मैच का आनंद ले रहे। कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम यहाँ पे हारेगी, ये देखा जाएगा। सबका यहाँ पे मुझे लगता है सट्टा चलता होगा। कोई तो बातचीत कर रहे होंगे। एक तरफ तळेगाव टीम जीतनी चाहिए पर दूसरी तरफ गणेशपुरी टीम जीतनी चाहिए। बढ़िया गेंद यहाँ पे होती हुई। यहाँ पे डॉट गेंद की समाप्ति यहाँ पे होती हुई, और ये डॉट गेंद के बाद स्कोर वहीं पे रुका हुआ। टोटल स्कोर कार्ड के ऊपर देखा जाए तो 24 रन 25 रन यहाँ पे बन चुके हैं। अभी भी जीत के लिए बनाने आने वाली 3 गेंदे 7 रनों की जरूरत है। बढ़िया मैच यहाँ पे होता हुआ। राहुल कोहली हावी हो रहे गेंदबाजी के माध्यम से, पर बल्लेबाजी को भी हावी होना चाहिए तब और जीत पाएगी तळेगाव टीम। डायरेक्ट विकेटों पे गेंद, विकेट नंबर 6। बढ़िया तरीके की गेंदबाजी राहुल कोंडीकर के माध्यम से कमबैक ला रहे अपने टीम को इस मैदान के ऊपर। तर 9 चेंडू आणि 10 ची गरज होती। 31 झाल्या होत्या। गणेशपुरी संघाच्या सगळ्यांना वाटलं तळेगाववाडी सहज जिंकेल, परंतु आता 2 चेंडू मध्ये 6 ची गरज आहे। अंगावर घेतली खरं तर मॅच। 7 धावांची गरज आहे 2 चेंडू मध्ये। अशा वेळेस आता कठीण होऊन बसले तळेगाववाडी संघासाठी। चमत्कार करावा लागेल। देखिए मैच तो बहुत बढ़िया हो रही है। 2 गेंदों में 7 रनों की जरूरत है। किस तरह का खेल होगा इस मैदान के ऊपर यह देखा जाएगा। अब स्ट्राइक में बल्लेबाजी करने के लिए आ चुके बल्लेबाज राजेश। देखिए राजेश को अब अपना बल्ला खोलना पड़ेगा। एक तो छक्का आना चाहिए। एक छक्का आएगा राजेश के बल्ले से तो मुझे लगता है ये मैच बहुत अलग सा रूप दिखाई देगी। पर राहुल कोहली के पास भी क्षमता है।
अब तक देखा जाए तो राहुल कोहली ने सिर्फ 2 रन लेग बाई के माध्यम से दिए और 1 डॉट, उसके बाद विकेट। बढ़िया गेंदबाजी राहुल कोहली के माध्यम से। ये गेंद खुद के फॉलोअर थ्रू में गेंद यहाँ पे पकड़ने का प्रयास किया था, 1 रन तो बना, दूसरी की भी गूंज करेंगे, 2 रन यहाँ पे बनते हुए, तीसरी रन तो कमबैक नहीं ले पाएंगे पर 2 रन यहाँ पे बने। अब आने वाली एक गेंद और जीत के लिए बनाना है 5 रन। इस गेंद के ऊपर छक्का दागा तो मुझे लगता है तलेगांव टीम जो आए हैं बल्लेबाज राजेश तांडेल इन्हें खंडों पे लेके नाचेंगे, पर इस गेंद के ऊपर डॉट हुए तो राहुल कोहली को मुझे लगता है कमबैक लाएंगे अपने टीम को और अपने टीम को जीत हासिल करेंगे। इस गेंद के ऊपर क्या होगा, इस गेंद के ऊपर कौन सी टीम जीतेगी? इसका ही नाम है श्रीकांत, क्योंकि ऑपरेटर में एकदम लाजवाब ऑपरेटिंग। और इस गेंद के ऊपर जीत हासिल कर चुके हैं गणेशपुरी टीम। बिल्कुल लाजवाब मैच हुआ था। इस लास्ट गेंद के ऊपर पूरा मैच, बढ़िया मैच, पैसा वसूल मैच ये 2 टीमों के बीच में यहाँ पे होता हुआ। एक तरफ गणेशपुरी तो दूसरी तरफ तलेगांव वाली टीम, पर जीत हासिल की गणेशपुरी टीम ने। केलं होतं फक्त गणेशपुरी संघानं सगळ्यांना वाटलं एवढ्या लांबून आलेला संघ आहे, धावा कमी केलेल्या आहेत, हरेल, परंतु गोलंदाजीच्या जीवावर ती मॅच त्यांनी जिंकलेली 4 धावांनी गणेशपुरी संघानं। तळेगाव वाडी संघ खरं तर विजयाच्या जवळ पोहोचला होता, परंतु 9 चेंडूमध्ये 10 धावा त्यांना करता आल्या नाहीत। बॅड लक। इथे आपण बघूया राहुल कोहली मालतोडे मॅन ऑफ द मॅच। इथे आमचे पाहुणे किशोरजी पाटील, हरिभक्त परायण, किशोर महाराज पाटील